आणि यानंतरची बातमी आहे भाजपच्या तिरंगा रॅली संदर्भातली। मुंबई पाठोपाठ आज दुपारी 4 वाजता पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय इथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होतील। हाती तिरंगा घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे देशभक्तीचा नारा देतील। ही रॅली ललित महल हॉटेल चौकातून सुरू होईल आणि गरवारे चौकात संपेल। ललित महल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक असा या रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आलाय। तिरंगा रॅलीसाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून फर्ग्युसन रस्ता बंद राहणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच या तिरंगा रॅलीला विरोध केलाय। या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीने विरोध केलाय। भाजपचे पुण्यामध्ये 119 नगरसेवक आहेत आणि या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 टू व्हीलर्स घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या यात्रेला विरोध केलाय। दरम्यान भाजपच्या तिरंगा रॅलीचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आज पुण्यात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरून ही रॅली जाणार आहे। त्यामुळे 2 नंतर पुण्यातला फर्ग्युसन रस्ता आहे तो पुणेकरांसाठी वाहतुकीसाठी बंद असणार आहे। पुण्यातल्या याच ललित महल चौकापासून या रॅलीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि संपूर्ण भाजपचे नेते कार्यकर्ते या रॅलीसाठी उपस्थित असतील आणि मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हा असं भाजपकडनं पुणेकरांना आवाहन देखील करण्यात आलं आहे। या चौकातून रॅली सुरू होऊन संभाजी महाराज पुतळा गरवारे चौक आहे तिथपर्यंत जाईल। मात्र या संपूर्ण दरम्यान 4 वाजता ही रॅली सुरू झाल्यानंतर आणि त्याच्या आधी 2 तास 2 वाजेपासून हा संपूर्ण रस्ता आहे तो पुणेकरांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। एवढंच नाही तर भाजपकडूनही करण्यात आलेलं आहे। तिरंगा हा आपला आहे, त्यामुळे या संपूर्ण रॅली दरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही आणि याबाबत टीका टिप्पणी होणार नाही याची काळजी जी आहे ती भाजपकडनं घेण्यात येत आहे। कारण 2 दिवसापूर्वी अजित पवार गटाच्या अमोल बालवडकर यांनी या संपूर्ण रॅलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि त्यावर त्यांनी म्हटलं होतं ही रॅली काढण्यापेक्षा किंवा हा रस्ता बंद करण्यापेक्षा आणि पुणेकरांचे हाल करण्यापेक्षा रस्त्यांचे आणि खड्ड्यांचे जे काही चाळण झाली आहे त्यावर लक्ष द्या आणि त्याच्यानंतर हा सगळ्या रॅलीचा घाट घाला असा आक्षेप नोंदवला होता आणि त्याच्यानंतर भाजपने देखील त्यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं आणि त्यांना ही उपरती कुठून सुचते असं भाजपने म्हटलं होतं। मात्र आज 4 वाजता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील। या रॅलीला सुरुवात होईल आणि गरवारे चौकात जाऊन ती रॅली थांबेल। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। अमरावतीच्या चिखलदऱ्यात आकाश पाळण्यावरून पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू झालाय। देवी पॉइंट जवळ जत्रे